नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड तालुक्यातील कारखेड या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी कॅनल दुरुस्त केले नसल्यामुळे, कॅनलचे काम चांगले केले नसल्यामुळे कॅनलचे पाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आणि या पाण्यामुळे या येथील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली आहे आणि या नुकसानीची पाहणी करण्याकरिता या गावातील ग्रामसेवक, कृषी सेवक आणि तलाठी यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केलेली आहे। परंतु या शेतकऱ्याची एकच विनंती आहे शासनाला की त्वरित लवकरात लवकर जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी ही शासनाला विनंती आहे। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक शेतकरी माझ्यासोबत आहेत, पाहूया शेतकरी यांची प्रतिक्रिया। या ठिकाणी शेतकरी बांधव जमा झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे जी प्रतिक्रिया। नुकसान किती झाले? 15 ऑगस्ट, 16, 17 या 3 दिवसाच्या अतिवृष्टी पावसामुळे अतोनात नुकसान झालं। नुकसान होण्याचं कारण हे आपल्या जे उदरव पैनगंगा प्रकल्प अधिकाऱ्यांनी जे निकृष्ट दर्जाचं बांधकाम करून जे बंधारे कॅनल उभं केलं, त्या कॅनलच्या मुळे आमच्या शेतामध्ये पाणी साचून गावाला धोका निर्माण होत आहे। तरी आमच्या जे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी। धन्यवाद। देवान दिगानुसार बोलतो। आमचं लई नुकसान झालेलं आहे, पण तहसीलदारला मी निवेदन वाटलं होतं, पण तहसीलदारनं ऐकलं नाही। खत आणि आपलं सिमेंट खराब झाली। कृषी सेवक येऊन गेले, तलाठी येऊन गेले, पण त्याचं काही नियोजन मला आलं नाही। ग्रामसेवक सुद्धा इथे येऊन गेले, चौकशी करून गेले। हळदीचं नुकसान आहे आपलं खतन। तर माझ्यासोबत आहेत कारखेड येथील सरपंच आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की या गावाचे किती नुकसान झालेले आहे। या 2-3 दिवसांमध्ये कारखेड गावाला नदीनं मोठा फटाका दिला आहे। तरी हे कॅनलचं जे काम आहे की नाही, हे कॅनलचं काम बरोबर नसल्यामुळं जागोजाग कॅनल फुटून हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे। त्याच्यात हळद, ढोराचा चारा, ढेप, गहू, खत, आज 10-15-20 कोटी पाण्यामध्ये बुजून आहेत। कापूस वगैरे सगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे। याला जबाबदार आहे कॅनल आणि शासन, आणि हे काम बरोबर नसल्यामुळं हे सगळे आमच्या गावाला खूप हानी होत आहे। तरी याची नोंद घ्यावी। तुम्हाला शासनाकडून काय आवश्यक आहे? शासनाला आम्हाला तात्काळ मदत द्या पाहिजे। मदत द्यायला हो, बरंच नुकसान झालं। आमची चौकशी करून गेले, समजा तलाठी साहेब गेले, नुकसानीची पाहणी करून गेले। पटवारी शासनाला इतकीच विनंती आहे की आमची नुकसान झाली ती भरपाई द्यावी। हा काका, तुमचं नाव सांगा। माझं नाव विठ्ठल कदम। शासनाला दरवर्षी आम्ही कॅनलच्या बाबतीत दरवर्षी माहिती देत असतो। दरवर्षी कॅनलवाले येतात, पाहतात आणि मागं पाडतात। तरी आमच्या सर्व शेतकऱ्याची सर्वांना विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या सर्व कोठ्याचे ढोराचे असतील, पशु पक्षी असतील, याचं नुकसान भरपूर झालेलं आहे। तरी या कॅनलनी आणि तहसीलदार साहेब, कॅनल असतील, या सर्वांनी आमच्या कारखेडवर लक्ष देऊन थोडं आमची नुकसान भरपाई पाहावं आणि ताबडतोब त्याचा सर्वे करून आम्हाला काय जे मदत येईल शासनाची ते देण्यात यावी। झुमकून घ्या। आम्हाला झालं ना, आम्हाला शूटिंग बंद करायची। सैलच की